किरण काळेजी आपल्यासोबत आहेत। एकूणच जैन मंदिराबाबत पुण्यातलं प्रकरण जारी असतानाच तुमच्या इथे अहिल्यानगरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने जैन मंदिराची जागा हडपण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। काय नेमकं संपूर्ण प्रकरण आहे? अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरमध्ये जैन मंदिर ट्रस्टचा तब्बल 5000 स्क्वेअर फूटचा भूखंड जो आहे तो त्या ठिकाणी हडप केला आहे। बरं एवढंच नाही तर त्या भूखंडावरती मंदिर होतं, त्या मंदिराची नोंद ही नगर परिषदेचं जे रेकॉर्ड आहे, म्हणजे नुसता आरोप नाही आहे, वी आर नॉट जस्ट मेकिंग ॲलिगेशन्स, हे अहमदनगर नगर परिषद हे जुनं रेकॉर्ड आहे, फार अत्यंत। त्याच्यामध्ये स्पष्टपणानं नोंद आहे मंदिराची जेव्हा इथं की 650 स्क्वेअर फीटचं मंदिर त्या ठिकाणी होतं। राज्यामध्ये देवाभाऊंचं जे काही हिंदुत्ववादी सरकार आहे, मला त्यांना विचारायचं आहे की हे तुमचं हिंदुत्व आहे का? म्हणजे अशा पद्धतीनं तुमच्या पक्षाचा एक सत्ताधारी आमदार जर त्या ठिकाणी हिंदूंची, जैनांची मंदिरं अशी बुलडोझर लावून पाडणार असेल तर महाराष्ट्र ते कदापि खपून घेणार नाही। आपला इतिहास सगळ्यांना माहिती आहे की मोहम्मद शाह अब्दाली, औरंगजेब यांनी अनेक स्वाऱ्या आपल्या भूमीवरती केल्या आणि त्या ठिकाणी आपली मंदिरं पाडली। छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला। यांचे आदर्श जे आहेत ते औरंगजेब आहेत का? या सगळ्या भूखंडावरती आता कशा पद्धतीने कारवाई होणं अपेक्षित आहे? सद्यस्थितीमध्ये तुम्ही जे संग्राम जगताप यांच्यावरती आरोप केलेले आहेत, काय नेमका पाठपुरावा करणार आहात याबाबत? या बाबतीमध्ये मागच्या 8 दिवसांपासून आम्ही चॅरिटी कमिशनर पुणे यांच्याकडे लेखी तक्रार केली, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। मंदिर पाडून धार्मिक भावना दुखावल्या म्हणून समाजाचे प्रतिनिधी मनोज गुंदेचा आणि आम्ही दोघांनी सुद्धा अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। त्यावरती सुद्धा अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा हा संग्राम जगताप आणि ट्रस्टींवरती त्याकडून दाखल झालेला नाहीये। सरकार त्यांना पाठीशी घालतंय निश्चितपणानं। मात्र आता उद्या पुण्यामध्ये चॅरिटीचे जे सहधर्मदाय आयुक्त आहेत त्यांच्या कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी मी 1 दिवसाचं धरणं आंदोलन त्या ठिकाणी धरतोय। आमची मागणी आहे की तात्काळ हा जो काही भूखंड आहे संग्राम जगतापांनी हडप केलेला, हा भूखंड त्या ठिकाणी खाली करून त्याचा ताबा पुन्हा एकदा त्या ठिकाणी जैन ट्रस्टला दिला पाहिजे। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। सुधीर जाधव सह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।